ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी विषयक कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतामध्ये रासायनिक कीटकनाशकांचा वापर जर जास्त झाला तर मोठ्या प्रमाणात आपल्या जमिनीची सुपीकता जी आहे ती कमी होते आणि मग जमिनीची सुपीकता कमी झाल्यानंतर उत्पादनामध्ये घट होते. त्यात जे तयार होणारे जे म्हणूया अन्नधान्य आहे किंवा इतर जे आपण पदार्थ त्यामध्ये पिकवतो त्यावर सुद्धा त्याचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम पाहायला मिळतात आणि एकूणच यासाठी आता जैविक निविष्ठांचा वापर करणं काळाची गरज बनलेली आहे. रासायनिक कीटकनाशकांचा किंवा खतांचा अतिवापर टाळण्यासाठी आता शेतकऱ्यांनी हा चांगला आणि योग्य पर्याय निवडणं फार गरजेचं आहे. त्यामुळे जैविक निविष्ठा म्हणजे नेमकं काय, त्याचं महत्त्व काय आहे किंवा जैविक निविष्ठांचा वापर आपण कशा पद्धतीनं केला पाहिजे, कोणत्या प्रमाणात केला पाहिजे, एकंदरीतच याच विषयावर आजच्या या कृषी विषयक कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधणार आहोत आणि यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या बायोमिक्स संशोधन आणि निर्मिती केंद्राचे प्राध्यापक तथा प्रभारी अधिकारी डॉक्टर चंद्रशेखर अंबाडकर सर यांना. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत सर. धन्यवाद. सर, आपण पाहतो की मागणी पुरवण्यासाठी किंवा गरजा पुरवण्यासाठी भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जातो आणि त्याचे सुद्धा दुष्परिणाम होतात आणि मग त्याला तुम्ही पर्याय म्हणताय जैविक निविष्ठा. होय. मात्र जैविक निविष्ठा म्हणजे नेमकं काय आणि त्याचं महत्त्व काय? जैविक निविष्ठा म्हणजे निसर्गामध्ये आपल्याला निसर्गानेच काही पर्याय उपलब्ध करून दिलेले आहे. जमिनीचं काही संतुलन बिघडू न देता त्यामध्येच उपलब्ध असलेले जे काही जीवाणू आहेत, ज्या काही उपयुक्त बुरशी आहेत, यांचा वापर आपण रोग नियंत्रणासाठी, कीड नियंत्रणासाठी करू शकतो आणि या जैविक निविष्ठांचा वापर करून कुठलंही जमिनीचं स्वास्थ्य बिघडू देत नाही. उलट जमिनीमध्ये जे काही मित्र बुरशी आहेत, मित्र जीवाणू आहेत, त्यांची संख्या वाढवण्यास मदत करतो आणि याचा वापर जर केला तर आपला रासायनिक खतांवरचा किंवा रासायनिक पेस्टिसाईडवरचा जो वापर आहे तो आपल्याला कमी करता येईल. आत्ता आपण म्हणतो की काळाची गरज आहे, मात्र रासायनिक कीटकनाशकं ही जी वापरली जातात त्याचे दुष्परिणाम होतात. होय. मात्र मग जैविक निविष्ठांची आवश्यकता मुळातच का आहे? हरित क्रांतीच्या वेळेस काय झालेलं आहे की शेतकऱ्यांकडून वारेमाप कीटकनाशकांचा, विविध रसायनांचा फार मोठ्या प्रमाणात वापर झाला. त्यावेळेस आपल्याला आपली वाढती लोकसंख्या आहे त्यालासुद्धा अन्नपुरवठा करणं गरजेचंच आहे. पण त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी पाण्याचा, सिंचनाचा आणि रसायनांचा इतका वापर केला की त्यामुळं आता पंजाबसारखं जर राज्य घेतलं तर त्या पंजाबमध्ये प्रत्येक घरामध्ये जवळपास कॅन्सरचा पेशंट आपल्याला पाहायला मिळतो आणि तीच परिस्थिती आता महाराष्ट्रात सुद्धा येऊन ठेपलेली आहे. आपण जर बघतो की आपल्या अगदी जवळचे नातेवाईकसुद्धा कॅन्सरग्रस्त झालेले दिसतात. तर हे कशामुळे झालेलं आहे की आपण रसायनाचा अतिवापर केल्यामुळं याचे परिणाम म्हणजे आपल्या अन्नधान्यामध्ये आज जे आपण अन्न खात आहोत ते खरंच विषयुक्त आहे की विषमुक्त आहे आपल्याला बघणं गरजेचं आहे. नकळतपणे आपल्या शरीरात विष जात आहे आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. त्याचप्रमाणे जी जमीन आहे, जे पाणी आहे आणि जे हवामान आहे, तर त्यात सुद्धा या रसायनाचे कण जाऊन ती हवा, पाणी आणि जमीन पूर्णतः प्रदूषित झालेली आहे. तर याला आपल्याला काहीतरी पर्याय शोधलं पाहिजे. कारण आपल्याला वाढती लोकसंख्या आहे, त्यांनासुद्धा अन्न पुरवठा करायचा आहे. तर याला पर्याय काय आहे? तर याला निसर्गानेच आपल्याला पर्याय शोधून दिलेले आहेत. संशोधनाच्या माध्यमातून ते सिद्ध झालेलं आहे की रसायनांना पर्याय जैविक
जे विविध बुरशी आहेत, विविध जीवाणू आहेत, हां. तर त्यांचा जर आपण प्रभावीपणे वापर केला, तर या रसायनावरचा आपण जो अवलंब आहे तो आपण कमी करू शकतो. मात्र मग आपलं पीक संरक्षित करण्यासाठी, त्याचं संरक्षण करण्यासाठी कोणत्या प्रकारची जैविक वापरली पाहिजेत? हां, यामध्ये आपण विविध बुरशी आहेत, बरं. ज्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा सारख्या बुरशीचा वापर करू शकतो. विविध जीवाणू आहेत, ज्यामध्ये आपण सुडोमोनास सारखे जीवाणू आहे, बॅसिलस सारखे जीवाणू आहे, पिंक पिगमेंटेड फॅकल्टेटिव्ह मिथिलोट्रॉप्स सारखे जीवाणू आहेत, याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. काही प्रमाणात आपण जे सूत्रकृमी आहेत, हं. तर त्यांचा सुद्धा वापर आपण जैविक निविष्ठा म्हणून करू शकतो. अच्छा. पण मग याचा सुद्धा जैविक वापरताना ज्या वेगवेगळ्या तुम्ही निविष्ठा म्हणताय, त्याच्यात तुम्ही म्हणालात की पीक संरक्षणासाठी गरजेचं आहे. पण मग याचा वापर करताना सुद्धा काळजी घेणं फार गरजेचं आहे किंवा प्रमाण निश्चित करणं गरजेचं आहे. तर ते कसं असतंय? होय, आपण जे कुठलंही जैविक जर वापरणार आहोत हं. आणि जमिनीमध्ये त्याची वापरताना एक काळजी घेणे गरजेची की आपल्या जमिनीमध्ये अ, अ, जे ऑर्गॅनिक कार्बन आहे हां. ते चांगलं असलं पाहिजे. तुमच्या जमिनीमध्ये ओलावा ज्यावेळेस असतो त्यावेळेस या सूक्ष्मजीवांची वाढ चांगली प्रमाणात होते. जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ जेवढे जास्त प्रमाणात असतील, तर त्याच वेळेस त्या सेंद्रिय पदार्थाचं विघटन करण्याची क्षमता हं. या जीवाणूंमध्ये, या बुरशींमध्ये असते. तर हे पदार्थ आणि हवामान जे आहे त्यामध्ये एकदम प्रखर टेम्परेचर ऊन जर असलं तर त्यामध्ये त्यांची वाढ खूप मंदावते. तर अशा वेळेस आपल्याला हिवाळा किंवा पावसाळा हे जे ऋतू आहेत यामध्ये या जीवाणूंची, या बुरशींची चांगल्या प्रकारे वाढ होते आणि जमिनीतसुद्धा जेवढे सेंद्रिय पदार्थ जास्त असतील तेवढे या बुरशींना त्यांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात. अच्छा. तुम्ही आता जैविक निविष्ठांमध्ये बुरशींचा उल्लेख केला. होय. तर मग त्याचे सुद्धा बुरशींचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि मग ते कशा पद्धतीनं उपयुक्त ठरतात? हां, बुरशींचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये हानिकारक बुरशीसुद्धा असतात आणि आपल्याला उपयुक्त असलेल्या हां. सुद्धा बुरशी आहेत. तर उपयुक्त असलेल्या बुरशीमध्ये प्रामुख्याने जर आपण भारतासारख्या देशाचा जर विचार केला, तर यामध्ये ट्रायकोडर्मा नावाची बुरशी ही नंबर 1 ला येते. बरं. तर ही बुरशी जमिनीमध्येच उपलब्ध आहे आणि ती बुरशी जमिनीमधल्या असलेल्या हानिकारक बुरशींवर नियंत्रण ठेवण्याचं काम करते. त्याचप्रमाणे काही किडींना नियंत्रण ठेवण्याचं काम मेटारायझियम सारखी एक बुरशी आहे. हं. ती जमिनीत असलेल्या होमणी अळीच्या नियंत्रणासाठी फार मोठ्या प्रमाणात उपयोगात येते. त्याचप्रमाणे काही रस शोषण करणाऱ्या किडींवर अच्छा. काही बुरशी उपयुक्त आहेत, ज्यामध्ये आपण बेव्हेरिया नावाच्या बुरशीचा वापर करू शकतो. व्हर्टिसिलियम लेखॅनी नावाचा एक बुरशी आहे, त्याचा वापर करू शकतो. हं. आजकाल सूत्रकृमीचा फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे. तर त्या सूत्रकृमीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकमेव चांगली बुरशी म्हणजे पॅसिलोमायसिस नावाची बुरशी. ही सूत्रकृमीवर सुद्धा चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवते. हं. तर या बुरशी आपण जर चांगल्या वापरल्या तर निश्चितपणे आपल्याला फार चांगला फायदा आणि शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होणार नाही हं. याची आपण काळजी घेतलेली आहे. हे झालं बुरशींविषयी. आता जीवाणू सुद्धा आहेत, तर ते सुद्धा पीक संरक्षणासाठी कशा पद्धतीनं उपयुक्त आहेत? जीवाणूमध्ये जर आपण आता फार मोठ्या प्रमाणात संशोधन झालेलं आहे बरं. जागतिक लेव्हलला. तर यामध्ये जीवाणू जे आहेत म्हणजे त्याला बॅक्टेरिया म्हणतात. हं. तर हे जीवाणू त्यामध्ये सुडोमोनास नावाचा जीवाणू, जो सुडोमोनास फ्लोरोसन्स हा जीवाणू फार मोठ्या प्रमाणात उपयोगात जैविक निविष्ठा म्हणून उपयोगात आणला जातो. हं. त्यामध्ये अनेक प्रकारचे ते कार्य करण्याची क्षमता आहे. तो विविध रोगकारक बुरशींना नियंत्रणात ठेवण्याचं काम करतो. स्वतःच्या शरीरातून चांगले पदार्थ जमिनीत सोडून हं. त्याचं सुद्धा त्याचं कार्य होते. त्याचप्रमाणे दुसरा एक जीवाणू आहे जो बॅसिलस सबटिलिस नावाचा जीवाणू आहे. तो सुद्धा फार चांगल्या प्रकारे आपण जैविक निविष्ठा म्हणून वापरू शकतो. आता नवीन संशोधनातून आपल्याला पिंक पिगमेंटेड फॅकल्टेटिव्ह मिथिलोट्रॉप्स हे वनस्पतींच्या अवशेषांवर वनस्पतींच्या वरच्या पृष्ठभागांवर उपलब्ध असलेले जीवाणू आहे. ते स्वतःच्या शरीरातून काही वाढवर्धक द्रव्य उत्सर्जित करतात हं. आणि त्याचा वापर जर आपण केला तर वनस्पतीची वाढ होण्यास मदत होते. जसं आपण वेगवेगळ्या बुरशी आणि जीवाणू यांचा उल्लेख केलात, तर यामध्ये ट्रायकोडर्मा Yes. याची जी कार्यपद्धती आहे हां. ती कशी असते आणि त्याचा वापर कसा केला पाहिजे? फार चांगला प्रश्न आहे मॅडम. ट्रायकोडर्मा ही एक फार म्हणजे आपल्याला वरदान दिलेलं आहे निसर्गाने. तर ही ट्रायकोडर्मा नावाची बुरशी हे कुठे असते तर ही जमिनीतच आहे. बरं. आपण एक शेतकऱ्यांमध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे की काट्याने काटा काढणे. हां. काट्याने काटा काढणे म्हणजे काय? एखाद्या शत्रूचा नायनाट करायचा आहे हां. आपल्याला. त्यासाठी त्या दुसऱ्या शत्रूचा आपण वापर करायचा आहे. तर ही बुरशीसुद्धा काय करणार आहे? ही जमिनीत राहणाऱ्या हानिकारक बुरशींचा नायनाट करण्यासाठी मदत करणार आहे. बरं. ही जलद रीतीने वाढणारी बुरशी आहे. ही अन्न आणि जागा याच्यासाठी स्पर्धा निर्माण करते.
मग त्याच वेळेस दुसऱ्या पण बुरशी अन्न आणि जागेसाठी झडपडतात. तर त्यावेळेस ही फास्ट वाढणारी बुरशी असल्यामुळं काय होणार आहे, की ज्या हानिकारक बुरशी आहेत, हं. ज्या की मर रोगास कारणीभूत असतात, रोप कोलमडणे नावाच्या रोगास कारणीभूत असतात, काही कोलार रॉट नावाच्या डिसीजसाठी कारणीभूत असतात. या जमिनीत राहणाऱ्या हानिकारक बुरशींवर निसर्गातच नियमन करण्याचं काम ही ट्रायकोडर्मा बुरशी करते. अच्छा. आणि ही फास्ट हिरव्या रंगाची बुरशी आहे, फास्ट वाढणारी आहे. त्यामुळं दुसऱ्या हानिकारक बुरशींना वाढू देत नाही. हं. आणि आपलं जे काही प्राथमिक अवस्थेत म्हणा किंवा पिकांच्या वाढीच्या अवस्थेत येणारे रोग आहे, त्याला नियंत्रण ठेवण्याचं काम ही ट्रायकोडर्मा नावाची बुरशी करते. अच्छा. पण मग याचा वापर किंवा प्रमाण हे कशा पद्धतीनं आहे हां. यामध्ये? आपण ट्रायकोडर्मा बुरशी जी आहे, ती तुम्ही आळवणीद्वारे सुद्धा देऊ शकता. बरं. ती बीज प्रक्रिया सुद्धा करू शकता त्याची हं. आणि फवारणी सुद्धा करू शकता. जर कुठल्याही पिकासाठी जर आपल्याला बीज प्रक्रिया करायची असेल, तर याचं प्रमाण फार अत्यल्प आहे. 5 ते 10 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास याची जर प्रक्रिया केली, तर पिकाच्या प्राथमिक अवस्थेतल्या रोगांपासून नियंत्रण मिळवता येईल. हं. त्याचप्रमाणे जर आपल्याला आळवणी करायची असेल, समजा हळदीसारख्या पिकामध्ये किंवा अदरकीसारख्या पिकांमध्ये प्राथमिक अवस्थेत हं. फार मोठ्या प्रमाणात रोग निर्माण येतात. तर त्या रोगांसाठी ही ट्रायकोडर्मा नावाची बुरशी रामबाण उपाय आहे. अच्छा. तर ही बुरशी आपण जमिनीमध्ये किंवा आळवणी जर केली, हं. त्याचं प्रमाण जवळपास 10 लिटरला 100 ग्रॅम एवढंच बरं. प्रमाण आहे. हे तुम्हाला द्रवरूप स्वरूपातही मिळते आणि पावडर स्वरूपात सुद्धा मिळते. हं, हं. त्याचप्रमाणे फवारणीसुद्धा याची करता येते. 10 लिटरला 100 ग्रॅम या प्रमाणात जर आपण फवारणी केली, तर वनस्पतींवर येणारे काही डाग आहेत, हां. ज्याप्रमाणे कोलेटोट्रिकमचे डाग आहेत किंवा दुसऱ्या हानिकारक बुरशींचे डाग आहेत, तर हे डाग आपण नियंत्रणात ठेवू शकतो. तर अच्छा. याचा तिन्ही प्रकारे आपण वापर करता येईल, बीज प्रक्रियेद्वारे, आळवणीसाठी आणि फवारणीसाठी सुद्धा. आमची माती आमची माणसं. मग याचं सुद्धा प्रमाण निश्चित केल्यानंतर सुद्धा काही शेतकऱ्यांनी महत्त्वाची काळजी घेतली पाहिजे का? कारण जैविक निविष्ठा वापरताना सुद्धा हो. त्यांचं प्रमाण पण योग्य असणं फार गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे. कुठलीही जैविक निविष्ठा वापरायचं आहे, हं. तर त्याची कमाल मर्यादा जी आहे ती 6 महिने असते. बरं. जेवढे फ्रेश तुम्ही जैविक निविष्ठा वापराल, तेवढे त्यांचे रिझल्ट चांगले येतात. तर यासाठी आपल्याला पुन्हा त्यामध्ये एक महत्त्वाची काळजी घेतली, जर आपण रसायनाचा वापर करत असाल, हं, हं. तर रसायनाचा आणि जैविक निविष्ठांचा वापर करताना किमान 7 ते 8 दिवसाचं अंतर असावं, आधी किंवा नंतर. कारण हे जिवंत बुरशी आहेत. हं. याच्यावर लगेच आपण रसायनाची फवारणी केली तर याचा काही फायदा होणार नाही, ते मरून जातील. बरोबर. त्यामुळं कुठलीही रसायनं किंवा जैविक निविष्ठा वापरताना किमान 7 ते 8 दिवसाचं अंतर त्यामध्ये असावं, जेणेकरून या जैविक निविष्ठांना हानी पोहोचणार नाही. अच्छा. ही महत्त्वाची काळजी फार घेतली महत्त्वाची. पाहिजे. कारण जर प्रमाण इकडे-तिकडे झालं तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा मोठ्या प्रमाणात सहन करावे लागतील. होय. यानंतर सुद्धा एक जैविक आहे मेटरायझियम. राईट. तर ते नेमकं काय आहे आणि त्याची कार्यपद्धती कशी आहे? आपल्याला निसर्गामध्ये कीटकांना निसर्गाने एक वरदान दिलेलं आहे. जसं अच्छा. मानवाला आयुष्याचं वरदान आहे, हं. 60-70 वर्षाच्या आयुष्याचं. तसं कीटकांना संख्येचं वरदान दिलेलं आहे. हां. कुठलीही कीड वाढते ती अमर्यादित संख्येत वाढते. बरं. आपण अनेक पेस्टिसाइड वापरले, अनेक रसायनं वापरले, पण कीटकांचा संपूर्णपणे नायनाट आपण करू शकलेलो नाही. हं. मग निसर्गाने आपल्याला पर्याय दिलेले आहे आणि त्यामध्ये कीटकांना मारण्यासाठी एक बुरशी दिलेली आहे. तिचं नाव आहे मेटारायझियम ॲनिसोप्ली. ओके. ही जी बुरशी आहे, ही हुमणी अळीवर रामबाण म्हणून उपाय आहे. हं. तर हुमणी अळीसाठी अनेक शेतकरी फार फार चिंताग्रस्त असतात. ही अळी कुठलेही कीटकनाशक कितीही फवारले, हं. कितीही जमिनीत टाकले, तरी त्याचा वर्षानुवर्ष पुढील हंगामात त्याचा प्रादुर्भाव होतच असतो. पण मेटारायझियमचा जर वापर आपण केलात, हं. तर ही हुमणी अळी फार चांगल्या प्रकारे नियंत्रणात येते. आता ही कार्य कशी करते? मेटारायझियम ही बुरशी त्याचे 2-3 जरी कण त्या कीटकाच्या शरीरावर जरी चिटकले, तर ती बुरशी त्या कीटकांची त्वचा ही ओलसर असते. अच्छा. मग ही बुरशी त्या कीटकांच्या आंतरिक शरीरामध्ये प्रवेश करते हं. आणि तिथे त्यांच्या कॉलनीज वाढवायला सुरू होते आणि ही प्रक्रिया फक्त 1 ते 2 दिवसातच होते. बरं. त्यामुळे दुसऱ्या त्या तिसऱ्या दिवशी आपल्याला हुमणी अळी पूर्ण पॅरालाइज झालेली किंवा हं. मरण पावलेली आढळते. त्यामुळं रसायनाचा वापर न करता
अत्यंत कमी खर्चामध्ये जर आपण मेटारायझियम सारख्या बुरशीचा वापर केला तर ही 100% रामबाण उपाय म्हणून आपल्याला या होमनी अळीच्या नियंत्रणासाठी वापरता येईल. हं. मग त्याचं सुद्धा काही प्रमाण योग्य प्रमाणे असलं पाहिजे का? निश्चित केलेलं आहे का? हो. मेटारायझियम सुद्धा ट्रायकोडर्माच्याच बुरशीप्रमाणे तुम्हाला त्याची आळवणी करता येते अच्छा. आणि फवारणीसुद्धा करता येते. हं, तर हं. या आळवणीसाठी प्रमाण जे आहे त्याचं 10 लिटरला 200 ग्रॅम ही पावडर स्वरूपातील हं. फुकटी जी आहे मेटारायझियमची ती आळवणीसाठी वापरावी आणि फवारणी करायची असेल तर 10 लिटरला 100 ग्रॅम या प्रमाणात आपण त्याची फवारणीसाठी सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. यामध्ये सुद्धा बेविरिया आणि व्हर्टिसिलियम हे सुद्धा प्रकार आहेत. तर ते कसे आणि त्यांची सुद्धा कार्यपद्धती कशा पद्धतीने चालते? होय. आता हे मी जे सांगितलं आधी तुम्हाला मेटारायझियम होमनी अळीवर नियंत्रण ही जमिनीत असणारी बरोबर. अळी आहे. हं. पण काही महत्त्वाचे जे किडे आहेत रस शोषण करणारे किडे हां. ज्यामध्ये आपण मावा, तुडतुडे, पांढरी माशी अशा कीटकांचा आपण उल्लेख करू शकतो. हं. हे वनस्पतींच्या वरच्या भागांवर उपजीविका करतात. बरोबर. मग तिथे सुद्धा आपण रसायनाचा भडीमार केलेला आहे. मग या किडींच्या नियंत्रणासाठी आपल्याला संशोधनातून निर्माण झालेल्या ज्या बुरशी आहेत त्यामध्ये आपण बेव्हिरिया आणि व्हर्टिसिलियम लेकॅनी या बुरशीचा जर आपण वापर केला तर हे रस शोषण करणाऱ्या किडींवर फार प्रभावीपणे कार्य करतात आणि त्यांना जैविक निविष्ठामध्ये जर वापर केला तर आपण त्यांचं नियंत्रण या रस शोषण करणाऱ्या किडींचं नियंत्रण करू शकतो. अच्छा. मग याचा सुद्धा वापर काही वेगळ्या पद्धतीने केला जातो आणि प्रमाण याचं सुद्धा वेगळं आहे का? हां, आता याचा वापर आपल्याला साधारणतः फवारणीद्वारे बरं. करायचा आहे. हं. तर याचा सुद्धा वापर आपण 100 ग्रॅम जी बेव्हिरिया किंवा व्हर्टिसिलियम याचा जर आपण 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून जर फवारणी केली हं. तर रस शोषण करणाऱ्या किडींचं प्रभावीपणे नियंत्रण होईल. अच्छा. यामध्ये पण शेतकरी जेव्हा याची फवारणी करतात तेव्हा सुद्धा काही विशेष काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे का? हां, यामध्ये विशेष काळजी एक घ्यायची आहे की जो फवारणीसाठी आपण पंप वापरणार आहोत हं. तो कुठल्याही रसायनाचा पंप वापरायचा नाही. यामध्ये कुठल्याही तणनाशक असलेला पंप त्यामध्ये वापरायचा नाही. हं. जो कुठल्याही जैविक निविष्ठासाठी फवारणीसाठी जे वापरायचं ते एक साधनं जर आपण वेगळी ठेवली हं. तर त्याचा निश्चितच अत्यंत प्रभावी आपल्याला रिझल्ट आपल्याला शेतामध्ये पाहायला मिळतो. हं. या अशा वेगवेगळ्या जसं तुम्ही बुरशी सांगितल्यात जसा त्याचा किडी रोग नियंत्रणासाठी फायदा होतो. तर यात जीवाणूंची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. होय. तर मग त्या जीवाणूंचं महत्त्व विशद करताना तुम्ही काय सांगाल? मी मगाशी सांगितलं आपल्याला की जीवाणूमध्ये आपण प्रामुख्याने जो उल्लेख केलेला आहे तो सुडोमोनास नावाचा जीवाणू. हो. हा सुडोमोनास नावाचा जीवाणू काय करतो की हा स्वतःच्या शरीरातून काही वाढवर्धक द्रव्य उत्सर्जित करतो. बरं. ज्यामध्ये IAA सारखे घटक आहे. हे वनस्पतींना त्यांच्या वाढीच्या काळात जर याची फवारणी दिली हं. तर काय होईल वनस्पतीची चांगली वाढ होईल. त्याचप्रमाणे यामध्ये असे काही शक्ती आहे हं. की तो अनेक दुसऱ्या हानिकारक बुरशींना सुद्धा नियंत्रणात ठेवण्याचं काम करतो. अच्छा. त्याचप्रमाणे बॅसिलस सबटिलिस किंवा बॅसिलस पिमॅलिस नावाचा एक जीवाणू आहे. तो सुद्धा जीवाणू या सुडोमोनास सारखंच कार्य करतो. पुन्हा हेच जीवाणू काय करतात की जमिनीमध्ये असलेलं स्फुरद आहे हां. हे स्फुरद विरघळण्याचं काम सुद्धा करतात. वाह! म्हणजे एक प्रकारे तुम्हाला किडींवर किंवा दुसऱ्या रोगकारक घटकांवर नियंत्रण मिळवता हं, येते हं. आणि एक प्रकारे दुसरी तुमची जमिनीची जी क्वालिटी आहे ती सुद्धा त्यातून जे काही घटक आहे ते वनस्पतींना उपलब्ध करून देता येतात. त्याचप्रमाणे मी मघाशी सांगितल्याप्रमाणे एक पिंक पिगमेंटेड फॅकल्टेटिव्ह मिथिलोट्रॉप्स नावाचा एक जीवाणू आहे. तो सुद्धा वनस्पतीच्या पानांवर उपलब्ध असतो. हं. तो संशोधनातून प्रयोगशाळेत अलग केला जातो आणि त्याच्या जर फवारणी केल्या आणि त्यांची जर संख्या वाढवली तर ही वनस्पतीच्या वाढीसाठी फार उपयुक्त ठरणारी आहे. त्याचप्रमाणे एक ग्लुकोनो ॲसिटोबॅक्टर नावाचा एक जीवाणू आहे. बरं. तर तो आता ऊसासारखं जे पीक आहे हं. ऊसासारख्या पिकामध्ये नत्राची फार मोठ्या प्रमाणात गरज भासते आणि आपण आपल्या वातावरणात 78% नत्र असून सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या नत्रयुक्त खतांची मात्रा वनस्पतींना द्यावे लागते. हं. तर हा ग्लुकोनो ॲसिटोबॅक्टर नावाचा जीवाणू जर आपण ऊसासारख्या पिकांमध्ये वाढवला किंवा त्याची ऊसाला त्याची आळवणी केली हां. किंवा त्याची बेणे प्रक्रिया केली तर तुमचं जवळपास 25 ते 30% नत्रामध्ये बचत होते. हं. तर असे अनेक जीवाणू आपल्याला निसर्गाने उपलब्ध करून दिलेले आहे. त्यावर सखोल संशोधनसुद्धा सुरू आहे
आणि या संशोधनाच्या माध्यमातूनच आपल्याला असे वेगवेगळे जे जैविक निविष्ठ आहे या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालेले आहेत. हम्म. आमची माती आमची माणसं. याशिवाय ज्या सांगितल्यात त्याशिवाय सुद्धा आणखीन काही जीवाणू यामध्ये आहेत का ज्याचा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात शेतीसाठी फायदा होतो? बिलकुल आहेत. आता आपण बघितलेलं आहे की एक द्विदल वर्गीय पिकांसाठी हां. रायझोबियम नावाचा जीवाणू बर. जो नत्र स्थिरीकरण करण्याचं काम करतो द्विदल वर्गीय पिकांमध्ये. त्याचप्रमाणे ॲझेटोबॅक्टर नावाचा एक जीवाणू आहे, तो हम्म. तृणधान्य वर्गीय पिकांमध्ये नत्र स्थिरीकरण करण्याचं काम करतो. हं. त्याचप्रमाणे एक ॲझोस्पिरिलम नावाचा एक जीवाणू आहे, तो सुद्धा मका किंवा अच्छा. ज्वारी हम्म. या पिकांमध्ये नत्र उपलब्ध करून देण्याचं काम करतो. तर बर. हे असे जीवाणू आहेत आणि काही जीवाणू जे आहेत तर ते नत्र स्थिरीकरण तर करतातच. काही जीवाणू हे स्फुरद विरघळण्याचं काम करतात. त्याला PSB म्हणतात, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. आता या स्फुरदाचं सुद्धा काम आपल्या वनस्पतीच्या वाढीसाठी फार आवश्यक आहे. हे स्फुरद विरघळणारे जीवाणू या सुडोमोनासच्या माध्यमातून, बॅसिलसच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येतात. त्याचप्रमाणे आता काही सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज पिकांना भासते. हो. तर त्यासाठी KSB नावाचे म्हणजे पोटॅश विरघळणारे जीवाणू आहेत. हम्म. काही सल्फर विघटन करणारे जीवाणू आहेत. तर याचं सुद्धा ज्यामध्ये आपण मिथिलोबॅक्टेरियम नावाचे जीवाणू हे सल्फरवर काम करतात. हम्म. तर असे अनेक जीवाणू आहेत जे हे आपल्या वनस्पतीच्या वाढीसाठी जे घटक आहेत तर ते त्यांना उपलब्ध करून देण्याचं काम हे जीवाणू करतात. वा. सर, अशा वेगवेगळ्या बुरशी म्हणूया की जीवाणू यांचं महत्त्व तर आहेच, मात्र बायोमिक्स याचं सुद्धा महत्त्व आहे आणि आपल्या विद्यापीठातर्फे याचं संशोधन सुद्धा सुरू आहे. तर नेमकं बायोमिक्स म्हणजे काय आहे आणि त्याची सुद्धा कार्यपद्धती किंवा फायदा कसा आहे? अ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे बायोमिक्स नावाचं एक जैविक बुरशीनाशक किंवा जैविक कीडनाशक किंवा बायो फर्टिलायझर हे सगळं म्हणजे संजीवनी म्हणता येईल एक प्रकारे पिकांसाठी हे उपलब्ध करून दिलेली आहे. तर हे बायोमिक्स काय आहे? तर या बायोमिक्समध्ये आपण वेगवेगळ्या ज्या उपयुक्त बुरशी आहे बर. किंवा उपयुक्त जीवाणू आहेत तर यांचा एकत्रितपणे एक फॉर्म्युला तयार करून एक मिश्रण तयार केलेलं आहे, ज्याला नाव दिलेलं आहे बायोमिक्स. हम्म. तर या बायोमिक्समध्ये 14 प्रकारचे वेगवेगळे घटक आहे, ज्यामध्ये ट्रायकोडर्मा नावाची बुरशी, त्यामध्ये ट्रायकोडर्माच्या 2 स्पेसीज आहेत, अच्छा. ट्रायकोडर्मा ॲस्पेरलम आणि ट्रायकोडर्मा हर्जियानम. त्यामध्ये मेटारायझियम आहे, त्यामध्ये बिव्हेरिया आहे, त्यामध्ये व्हर्टिसिलियम आहे, त्यामध्ये पॅसिलोमायसिस आहे हम्म. आणि वेगवेगळे जे जीवाणू आहेत सुडोमोनास, बॅसिलस, PPFM, पुन्हा ग्लुकोनो ॲसिडोबॅक्टर असे जे सगळे उपयुक्त घटक आहेत तर त्या उपयुक्त घटकांचा आपण एकत्रितपणे वापर करून ते शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. बर. जर आपण बाजारामध्ये जर गेलात आणि यातलं एक प्रॉडक्ट जर शेतकऱ्यांनी विकत घ्यायचं म्हटलं हम्म. तर प्रत्येक प्रॉडक्टची किंमत किमान 1000 ते 1500 रुपयेच्या दरम्यान असते. बर. मग आपल्याला आमचं विद्यापीठ हे शेतकऱ्यांसाठी काम करतं. आम्हाला शेतकऱ्यांची उन्नती साधायची आहे. हां. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा जो शेतीवर होणारा खर्च आहे तो सुद्धा कमी करायचा आहे. जर शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत माफक दर्जामध्ये आमच्या बायोमिक्स संशोधन व निर्मिती केंद्राने हे बायोमिक्स नावाचं जे रोगनाशक, कीडनाशक, जे जैविक बुरशीनाशक उपलब्ध करून दिलेलं आहे ते अत्यंत माफक दरामध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. हे आमचं संशोधन केंद्र ना नफा ना तोटा या तत्वावर काम करतं आणि शेतकऱ्यांसाठी हे बायोमिक्स निविष्ट आहे हे उपलब्ध करून देण्याचं काम करतं. आता या बायोमिक्सचा वापर म्हणजे कसा आहे हां. किंवा त्याचं कार्य कसं आहे? आधी या बायोमिक्सचा वापर शेतकरी हळदीसारख्या पिकांमध्ये जास्त प्रमाणात करत होते. बर. परंतु संशोधनातून असे निष्कर्ष आलेत हां. की नुसत्या हळदीवरच नाही तर अद्रक असू द्या, मोसंबीसारखे फळपिकं असू द्या, भाजीपाला वर्गीय पिकं असू द्या किंवा ऊसासारखे पिकं असू द्या, प्रत्येक पिकांवर याची परिणामकारकता अत्यंत 100% जवळपास सिद्ध झालेली आहे. अच्छा. होमनी अळीचा नायनाट दुसऱ्या तिसऱ्या दिवशी झालेला आहे आणि शेतकऱ्यांमध्ये याची प्रचंड क्रेज आहे. नुसत्या महाराष्ट्रातच नव्हे तर नुकत्याच ECRISAT सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेने सुद्धा याची दखल घेतलेली आहे आणि त्यांनी सुद्धा जगभरात म्हणजे ज्यामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी संस्था आहेत तर तिथे ते बायोमिक्स पोहोचवण्याचं काम ECRISAT सारख्या संस्थेच्या मार्फत आम्ही करत आहोत. त्याचप्रमाणे पाणी फाउंडेशन जी आहेत तर त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आम्ही बायोमिक्स पुरवठा करण्याचं काम करत आहोत. तर हे बायोमिक्सच्या वापराने ही एक प्रकारची संजीवनी म्हणत आहे मी. प्रत्येक पिकासाठी आपल्याला याचा वापर करता येईल
वापरण्याचं प्रमाणसुद्धा प्रति एकर त्याचा जो डोज आहे तो जवळपास 4 ते 5 किलोचा डोज आहे. याची तुम्ही आळवणीसुद्धा करू शकता आणि फवारणीसुद्धा करू शकता. आळवणीद्वारे तुमचे जमिनीतून जे काही उद्भवणारे रोग आहेत त्याचा पूर्णपणे नायनाट होईल. फवारणीद्वारे सुद्धा वनस्पतीच्या वाढीवर फार अनुकूल असा परिणाम होईल आणि शेतकऱ्यांसाठी फक्त ₹210 प्रति किलो किंवा प्रति लिटर या प्रमाणात आम्ही आमच्या संशोधन केंद्रावर किंवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे जे काही इतर केंद्र आहेत, संशोधन केंद्र आहेत, तर तिथे त्या दरामध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. एकूणच आता आपण पाहायला गेलं तर जैविक निविष्ठांचा वापर शेतकऱ्यांनी केला पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन द्याल? शेतकरी बंधूंनो, जैविक निविष्ठांचा वापर करताना फार एक महत्त्वाची काळजी घ्या. कुठलीही जैविक निविष्ठ वापरताना ती 6 महिने त्याची व्हॅलिडिटी असते, परंतु जेवढे फ्रेश आपण जैविक निविष्ठा वापराल तेवढा त्याचा रिझल्ट येतो. कुठलीही जैविक निविष्ठा घेताना आपण खात्रीशीर संस्थेकडूनच याची विकत घेणे फार गरजेचं आहे. कारण काही ठिकाणी असे सुद्धा निदर्शनास आलेले आहे की नुसते पावडर म्हणा किंवा लिक्विड म्हणा त्यामध्ये त्या बुरशीचे, त्या जैविक निविष्ठांचं काहीही कण किंवा एकही त्याचे कॉलनीज नसतात. त्यामुळं एखाद्या खात्रीशीर संस्थेकडून विकत घेणं गरजेचं आहे. याचा वापर करताना प्रखर उन्हात याचा वापर करू नये. पुन्हा जेवढे सेंद्रिय पदार्थ आपल्या जमिनीत असतील तेवढा याची परिणामकारकतासुद्धा चांगली आपल्याला दिसून येईल. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने कीटकनाशकांचा जो अतिवापर आहे त्यामुळे जमिनीची सुपीकता जी दिवसेंदिवस बिघडत चालली आहे, जमिनीचं आरोग्य बिघडत चाललेलं आहे. यासाठी अतिशय उपयुक्त पर्याय म्हणजे जैविक निविष्ठा. आणि मग जैविक निविष्ठांचा वापर करून आपण उत्पादन कसं वाढवलं पाहिजे किंवा वाढलं जाईल, त्याबरोबरच जमिनीचं आरोग्य कसं टिकवलं जाईल आणि सुधारलं जाईल, यासाठी संपूर्ण माहिती आज आपण आपल्या कार्यक्रमातनं जाणून घेतली. त्यामुळे अशा पद्धतीनं जैविक निविष्ठांचा वापर आपण नक्की करा आणि सरांनी सांगितल्या मार्गदर्शनाप्रमाणे किंवा प्रमाणाप्रमाणे त्याचा वापर केला तर आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होईल. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.